स्वभाव म्हणजे काळजी करत असते माझी प्रत्येक वेळी. तिच्या डोळ्यात असलेलं माझ्याविषयीच्या भावना दिसून येतात. म्हणजे मी असं बऱ्याचदा बघितलं की ती जसं माझ्याकडे बघते ते बघून आणि तिचा जो आनंद माझ्याकडे बघून जो येतो तो मला बघायला खूप आवडतं. त्याची चॉईस छान आहे कारण की मला चूज केलं त्याने. भेटायच्या आधी आम्ही एक आठवडाभर बोलत होतो. फोन झाला आणि मेसेजिंग करत होतो. त्या बोलण्यात स्वभाव तर खूप चांगला वाटला. त्याचं मन मिळावं, फ्रेंडली. मग त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की आम्ही भेटूया. मग भेटल्यावरती अजून एकमेकांना जाणता आलं आणि पहिल्याच भेटीत असं नजरेत आम्हाला एकमेकांना आम्ही आवडलं. सगळे म्हणतात ॲक्च्युली की तो खूप कमी बोलतो बट तो जो बोलतो ते बरोबर बोलतो. सो त्याच्या बोलण्यात फार कामनेस आहे, तेच मला आवडलं. जन्मासाठी बांधली नाती, साता जन्मासाठी बांधली नाती. हो हो हसते गाली क्षणभर थोडी मेहंदी रंगली सजनाची हो. पाऊलद मासाचे जुळते हळुवार नाते, पाऊलद मासाचे जुळते हळुवार नाते. लगीन सराई आली, लगीन सराई. आमचं एंगेजमेंट झाली. त्याच्यात एंगेजमेंटचा हार होता. आम्ही म्हणजे असं दोघांनी डिसाईड करून ठरवलेलं की आपण असा हार करूया. एंगेजमेंट झाली आणि त्या हाराबद्दल मी विसरून गेलो की आपला एंगेजमेंटचा असा हार होता. बट मी तिला भेटायला तिच्या घरी गेलो एंगेजमेंटनंतर आणि तो हार तिच्या घरात तिने अजूनही तो जपून ठेवलेला. त्या आठवणींचा ते बघून मला असं एकदम मन भरून आलं की हिला त्या छोट्या छोट्या गोष्टींची किती काळजी आहे आपल्या नात्यातली. आणि तेव्हा तिने मला एक खास तिच्या हाताने एक पेंटिंग ड्रॉ केलेलं. ते बघून मला अजून भावूक झालं. खूप छान होतं म्हणजे की तिने मला ते सरप्राईज केलेलं एक्सपेक्ट नव्हतं. आमची फॅमिली खूप मोठी आहे आणि यांची फॅमिली एक छोटी फॅमिली आहे बट एक छान फॅमिली असं मला वाटतं. सो मी पण ॲडजस्ट होईल त्यांच्यात लवकरच.